नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दिलेली फाशीची शिक्षा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पाकिस्तानला आदेश. कुलभूषण जाधव यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानचीच, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सूचना. पंतप्रधानांकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाबाबत समाधान व्यक्त. जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आश्वासन. केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज सकाळी नवी दिल्लीत आकस्मिक निधन. पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या शोकभावना. तब्बल 4 दशकं कसदार अभिनयानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नाट्यसिने अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. मुंबईत ओशिवारा इथं अंत्यसंस्कार. आणि जीएसटी समितीच्या 14व्या बैठकीत 7 नियमांना मंजुरी. बहुतांश वस्तूंचे दर आणि कररचना निश्चित. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत सुनावणी करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला संपूर्ण अधिकार असून या प्रकरणी अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये असे आदेश हेग न्यायालयानं आज पाकिस्तानला दिले. जाधव यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तान सरकारची असून त्यांच्या सुरक्षेसाठी काय काळजी घेतली आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला द्यावी असा आदेशही न्यायमूर्तींनी एकमतानं दिला. नेदरलँड्सच्या हेग इथं सुरू असलेल्या या सुनावणीत न्यायालयानं पाकिस्तानचे बहुतांश दावे फेटाळले. या प्रकरणी पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून जाधव यांना कायदेशीर मदत नाकारून चूक केली आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अखत्यारीत येतो असं सांगत हा खटला व्हिएन्ना करारानुसार पूर्णपणे वैध असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. कुलभूषण जाधव यांना ज्या स्थितीत अटक झाली त्याबद्दल दोन्ही देशांनी दिलेले दावे वादग्रस्त आहेत. जाधव हे भारताचे हेर असल्याचा कुठलाही ठोस पुरावा पाकिस्तान सादर करू शकलेलं नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. हेग न्यायालयाचा निर्णय पाकिस्तानवर बंधनकारक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या आदेशाचं विश्लेषण करताना हा भारताचा राजनैतिक विजय असल्याचं म्हटलं आहे. सगळे मुद्दे आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात पाकिस्तानची निर्भत्सना देखील केलेली आहे. कारण पाकिस्तान म्हणत होतं की कुलभूषण जाधव हे भारतीय हेर आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही हेराला काउन्सिल ऍक्सेस देणार नाही. परंतु त्याच्याकरता त्यांनी 2008चा भारत आणि पाकिस्तानच्या करारावर त्यांची मदार होती. परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे स्पष्ट केलं की 2008च्या करारानुसार कुठेही पाकिस्तानला हा बचाव घेता येणार नाही आणि काउन्सिलर ऍक्सेस देता येणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय न्यायालय हेही स्पष्ट केलं की आर्टिकल 36 नुसार काउन्सिलर ऍक्सेस देणं जरुरीचं आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तिसरा मुद्दा विचारात घेतला की काय हे इमिजिएट काय रिलीफ दिला पाहिजे, काय तात्पुरते उपाययोजना केले पाहिजे, कशा प्रकारे प्रिज्युडिस होऊ शकतो भारताला आणि कशा प्रकारे जाधव आणि भारताला कायमचं नुकसान होऊ शकतं. कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या वकिलाचे म्हणणं लक्षात घेतलं की 42 दिवस आम्ही फाशी देणार नाही. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय न्यायालयाने असा घेतला की 42 दिवसानंतर तुम्ही केव्हाही फाशी द्याल. म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट मनाई आदेश दिलेला आहे आणि सांगितलं की कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान फाशी देऊ शकत नाही आणि त्यांना काउन्सिलर ऍक्सेस देण्यात यावा आणि संपूर्ण त्याची माहिती आंतरराष्ट्रीय न्यायालयाला द्यावी. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितलं की हे प्रकरण अजून संपलेलं नाही, हे प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणाचं जेव्हा अंतिम सुनावणी येईल तेव्हा या सगळ्या गोष्टीचा मेरिटवरती पुन्हा विचार करता येईल. माझ्या मते भारताचा हा मोठा नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून आज पाकिस्तानचं ढोंग पूर्णपणे उघडकीला आलेला आहे. गेल्या वर्षभरापासून जाधव यांच्या सुटकेसाठी भारत प्रयत्न करत असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आजचा आदेश भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केलं असून हे प्रकरण योग्य रीतीनं हाताळल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचं अभिनंदन केलं आहे. स्वराज यांनीही भारताची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचे आभार मानले आहेत. जाधव यांना परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. जाधव यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ राहणाऱ्या त्यांच्या बालमित्रांनी या आदेशाविषयी आनंद व्यक्त केला. आनंद आहे कारण आमच्यासाठी ही खूप मोठी
विजयाची गोष्ट आहे की आम्ही सकाळपासून वाट बघत होतो, त्यांच्यासाठी गणेश पूजन केलेलं आहे. त्यांच्या वडिलांशी पण आमचं अधूनमधून कधी कधी फोनवर कॉन्टॅक्ट होतं. फार टेन्शनमध्ये असतात, पण आज त्यांना कुठेतरी आशेचा किरण दिसलेला आहे की त्यांना काहीतरी आधार मिळालेला आहे कुलभूषण जाधव यांना. तेव्हा 2016 मध्ये तो अटक केलेला त्यांना पाकिस्तान, तेव्हा आपल्याकडे तसं काय नव्हतं. पण आजचा दिवस असा वाटतोय की आपला मागे पूर्ण देश, भारतवर्ष, इंडियन गव्हर्नमेंट जे पण आहे सगळे पूर्ण आहे. दुसरा आहे की आनंद अजून होणार जेव्हा आपला इंडिया गव्हर्नमेंट कुलभूषण जाधवना पाकिस्तानवरून आपला भारतात सही सलामत मन सेफ आपला अजून बाकी आहे. आणि आम्ही वाटतं की कुलभूषण जाधव यांच्या फाशी प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या आदेशाबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आनंद व्यक्त केला आहे. या प्रकरणी न्यायालयाचा आजचा आदेश म्हणजे जाधव यांना न्याय मिळवून देण्यातली पहिली पायरी असल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी म्हटलं आहे. हा आदेश एकमतानं घेतलेला असून तो पुरेसा स्पष्ट आहे असंही ते म्हणाले. पाकिस्तानकडून जाधव यांच्या अधिकारांची सतत पायमल्ली होत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारताला दिलासा देणार असल्याचं बागले म्हणाले. केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज सकाळी नवी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. काल त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं तातडीनं एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना होताना त्यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडून वन आणि पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारला होता. 2009 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी दवे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दवे यांच्या निधनानं तीव्र धक्का बसल्याची भावना व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनाची प्रचंड तळमळ असणारा निष्ठावान जनसेवक म्हणून दवेजी कायम सर्वांच्या स्मरणात राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे मंत्री तसंच ज्येष्ठ नेत्यांनी अनिल दवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दुख की बात है, हमारा साथी एक वरिष्ठ सहयोगी श्री अनिल माधव दवे जी न रहे. थोड़ा बीमार था, लोग बता रहे थे वो ठीक होके फिर काम में लग जाएंगे. उनसे मेरा बात भी हुआ. उन्होंने कहा मैं अभी रिकवर हो गया हूँ, आ जाएंगे. ऐसा आने वाले दिनों में हम लोग दोनों मिलकर आंध्र प्रदेश में एक वहाँ कोलेरू लेक में भी जाना था, उसके लिए भी वो तैयार व्यक्त किया. कल ही हमने कुछ कार्यक्रम भी तय किया, मगर दुर्भाग्यपूर्ण बात है वो अभी ना रहे. मैं उनका आत्मा का शांति के लिए भगवान से प्रार्थना करता हूँ और उनका परिवार को मेरा कंडोलेंसेस मैं कन्वे करता हूँ. अभी जो मुझे खबर मिला प्रधानमंत्री कार्यालय से, ये ऐसा हो गया. पानी को लेकर, पर्यावरण को लेकर, सामाजिक अनेक समस्याओं को लेकर उन्होंने बहुत बड़ा योगदान और काम किया है. मुझे लगता है ये बहुत ही दुख भरी बात है. मेरे लिए तो एक निजी नुकसान भी है. मेरे काफ़ी समय से अच्छे मित्र भी रहे. मैं बहुत दुखी समय से उनके परिवार को और उनके परिजनों को मेरी संवेदना सबल करता हूँ. पर्यावरण हा दवे यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. नदी संवर्धन विषयातले ते तज्ज्ञ होते. तसंच हवामान बदल विषयक संसदीय मंचाचे ते सदस्य होते. नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी त्यांनी नर्मदा समग्र ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती. त्यांच्या भोपाळ इथल्या निवासस्थानाचं नावही नदी का घर असं आहे. साहित्याची त्यांना आवड होती आणि अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिली. 1956 मध्ये उज्जैन इथं जन्म झालेल्या दवे यांना संघसेवेचा वारसा त्यांच्या आजोबांपासून लाभला होता. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. 2003 सालापासून मध्य प्रदेशातल्या निवडणुका तसंच लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपासाठी मोलाची भूमिका बजावली. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दूरध्वनीवरून दवे यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय पर्यावरण क्षेत्राची फार मोठी हानी आहे. ते देशाचे पर्यावरण मंत्री होतेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या प्रशासन कुशलतेच्या बरोबरच त्यांच्याकडे पर्यावरणाविषयीची एक अतिशय अविचल अशा प्रकारची निष्ठा आणि त्याचबरोबर पर्यावरण विषयाचं एक सखोल ज्ञान, हे दोन्ही गुण त्यांच्याकडे होते. आणि त्यामुळे केवळ मंत्रीच होते असं नव्हे, तर ते पर्यावरण विशारद देखील होते आणि पर्यावरण हा त्यांच्या जीवन निष्ठेचा विषय होता.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या जाण्याने देशाची, पर्यावरण क्षेत्राची, भारत सरकारची आणि जनतेची फार मोठी हानी झाली आहे. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि दिवंगत नेत्याला सद्गती मिळावी अशी प्रार्थना आहे. दवे यांच्या निधनाबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, विविध पक्षांचे नेते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला आहे. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनीही दवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपण मंत्री असताना दवे यांचं नेहमी सहकार्य आणि पाठिंबा लाभला होता अशी प्रतिक्रिया रमेश यांनी दिली आहे. दवे यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीसह सर्व राज्यांच्या राजधान्यांमधल्या इमारतींवरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दवे यांच्या पार्थिवावर उद्या इंदूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. सिनेनाट्य रसिकांना आपल्या कसदार अभिनयानं मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकारानं कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. रात्री 12:30च्या सुमाराला त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेली 4 दशकं हिंदी मराठी चित्रपटसृष्टीसह रंगभूमी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू अखेरच्या क्षणापर्यंत रंगभूमीवर कार्यरत होत्या. त्यांची ही अचानक झालेली एक्झिट कलाकारांसह रसिकांच्याही मनाला चटका लावून गेली. ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी भडबडे यांची कन्या असलेल्या रीमा लागू यांचं मूळ नाव नयन भडबडे. अभिनयाचा वारसा त्यांना आपल्या आईकडूनच मिळाला. हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटासह 9 सिनेमांमध्ये बाल अभिनेत्री म्हणून रीमा लागू यांनी काम केलं. कलियुग हा त्यांचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट. पुरुष, सविता, घर तिघांचं हवं, छापा काटा अशा नाटकांमधल्या त्यांच्या भूमिकाही रसिकांच्या लक्षात राहिल्या. आपली माणसं, नणंद भाऊजय, आई शपथ, सावली, मुक्ता, सिंहासन, घराबाहेर, शुभमंगल सावधान, नवरा माझा नवसाचा अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या. कितीदा हसुनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात त्यांनी कट्यारीसाठी केलेलं निवेदन हा त्यांच्या वाचिक अभिनयाचा उत्तम नमुना. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी समर्थपणे चरित्र भूमिका वठवल्या. आशिकी, मैंने प्यार किया, हम आपके कौन, हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, वास्तव अशा अनेक चित्रपटातल्या त्यांच्या आईच्या भूमिका खूप गाजल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतली आईची जुनी प्रतिमा मोडून नवी आधुनिक ग्लॅमरस आई साकारण्याचं श्रेय रीमा लागू यांनाच जातं. खुद की वाइफ को मौसी कहते हो? अरे वाइफ अगर वाइफ जैसा बर्ताव करे तो उसे वाइफ कहते हैं, समझिए? You tell me one thing. कौन सी चीज की कमी महसूस की आपने मुझ में? What less? सेंसलेस. Senseless? हाँ. अगर अकल नहीं होती ना तो हमारा लेडीज क्लब मुझे चेयरमैन नहीं चुनता. अरे मर्द को चेयरमैन कहते हैं. मालूम है जी, मालूम है. आपका इंग्लिश बड़ा स्ट्रॉन्ग है, लेकिन स्ट्रॉन्ग इंग्लिश क्या चाटना है? लिकिंग. दूरचित्रवाणीवरील तू तू मे मे, श्रीमान श्रीमती या त्यांच्या मालिकाही खूप गाजल्या. उत्तम आवाज, स्पष्ट बावणखणी उच्चार, विनोदाची उत्तम जाण आणि अत्यंत बोलका चेहरा ही रीमाताईंची बलस्थानं. रंगभूमीवर अत्यंत सहज अभिनय करणाऱ्या रीमा लागूंनी मराठी चित्रपटातही अनेक आव्हानात्मक भूमिका यशस्वीपणे साकारल्या. कष्टिक आणि व्यावसायिक वृत्तीच्या रीमा यांची कारकीर्द अशी अचानक थांबणं हे रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि रसिकांचं कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. या गुणी अभिनेत्रीला
सह्याद्री वाहिनीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी आणि हिंदी चित्रपटातल्या आईच्या भूमिकांमुळे सुपरिचित असलेल्या आणि नाट्य क्षेत्रातही भरीव योगदान देणाऱ्या रीमा लागू यांचं निधन मनाला चटका लावणारं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर रुपेरी पडद्यावरची लोकप्रिय आई गमावली असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्याविषयी मराठी कलाकारांनी दूरदर्शनशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रीमाताई या अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे सिरियस भूमिका असं तेवढ्याच ताकदीने करायच्या. आम्ही एकत्र काम केलं होतं, सासू माझी डासू आमचं जे नाटक होतं, कॉमेडी नाटक होतं. त्या कॉमेडी नाटकात सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांनी काम केलं होतं. विजयाबाईंच्या तालमीत तयार झाल्या असल्यामुळे स्क्रिप्ट काय म्हणताय, त्या स्क्रिप्टचा अभ्यास झाल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या रोलचा अभ्यास, तो अभ्यास झाल्यानंतर बाकीचे कलाकार कसं काम करतायत याचा अभ्यास, आणि मग प्रयोग. ही त्यांची पद्धत फार वेधक अशी होती. मराठी भाषेवर त्यांचा जबरदस्त असा प्रभाव होता. मराठी भाषेवर प्रभुत्व होतं आणि त्यामुळे शब्दांचे उच्चार, शब्दांचे स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, क्वेश्चन मार्क या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं अतिशय बारीक लक्ष असायचं. आणि स्वतः तर त्या लक्ष द्यायच्याच, पण त्यांच्याबरोबर जे सहकलाकार असायचे त्यांच्याबरोबरच्या कलाकारांना सुद्धा त्या तेवढ्याच अधिकाराने आणि तेवढ्याच प्रेमाने ते सगळं सांगायच्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑन स्टेज काम कसं करायचं याचा एक चालता बोलता तो इतिहास होता. आता तो इतिहासच म्हणावा लागेल, पण स्टेजवर काम करताना किती उत्स्फूर्त असायला पाहिजे किंवा उत्स्फूर्त आहोत असं दाखवायला पाहिजे, अशी चालती बोलती ती प्रयोगशाळाच होती. त्यामुळे आज रीमाच्या जाण्यामुळे मराठी नाट्य चित्रपटसृष्टी तर हक्कूनच गेलेली आहे. आणि आमचं जे श्रद्धास्थान होतं ते श्रद्धास्थान त्याला धक्का लागलेला आहे असं मला वाटतं. आय एम टोटली शॉक्ड, एकदम स्पीचलेस झाले मी की इतकी छान आत्ता जस्ट 2 आठवड्यापूर्वी गप्पा मारणारी आपली मैत्रीण दॅट शी इज नो मोर. मराठी चित्रपटसृष्टीचं, टेलिव्हिजन इंडस्ट्रीचं आणि थिएटरचं खूप मोठं नुकसान आहे. कारण रीमा वॉज इन दर प्राईम राईट नाव. अप्रतिम काम एकामागोमाग एक रोल्स त्यांनी केली आहेत आणि आता तेवढंच उत्कृष्ट काम ती आत्ताही करतेय. तर अशा वेळेला तिचं जाणं म्हणजे एक खूपच मोठा धक्का आहे पूर्ण इंडस्ट्रीसाठी. सविता दामोदर परांजपे असू दे, पुरुष असू दे, एकापेक्षा एक अप्रतिम रोल्स त्यांनी थिएटरमध्ये केलेत. एक तिच्यामध्ये एक वेगळीच डिग्निटी आहे आणि एक वेगळंच पॉइज आहे, जे मैंने प्यार किया सारख्या चित्रपटामध्ये पण आईची भूमिका करताना आपल्याला खूप छान रीतीने जाणवलं. तिने स्वतःचं एक हिंदी चित्रपट सृष्टीत पण स्थान निर्माण केलं आणि तिचा असा खास ऑडियन्स होता पुरुष प्रधान, नायक प्रधान इंडस्ट्रीमध्ये की जे अगदी रीमाला बघायला थिएटरमध्ये येत होते किंवा रीमाला बघायला नाटकासाठी येत होते. आणि ऑन टॉप ऑफ दॅट शी वॉज अ फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग. इट्स अ पर्सनल लॉस टू मी टू. रीमा ताई गेल्याचं कळल्यानंतर मला खूप धक्का बसला. खूप लवकर गेली ती. अजून किती काम केलं असतं तिने. आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान झालंय त्याच्यामुळे. कारण एक चतुरस्थ अभिनेत्री असं म्हणेन मी तिला. नाटक असेल, चित्रपट असेल किंवा टेलिव्हिजन असेल, रीमाने ते तिन्ही माध्यमं गाजवली. तिचं प्रभुत्व होतं सगळ्यावरती. मी लहानपणापासून रीमाची कामं पाहिलेली आहेत. नाटकामध्ये मला म्हणजे पहिली आठवण आहे ती पुरुषची आहे. पुरुष पासून ते आत्ता छापाकाटापर्यंत तिने जेवढी नाटकं केली ती बहुतांशी सगळी मी पाहिली. रीमाबरोबर एकदा मला काम करण्याची संधी मिळाली. हिनामध्ये तिने माझ्या आईचं काम केलं होतं. वी हॅड लॉट ऑफ फन टुगेदर. कारण ती मला खूप आदराने, प्रेमाने खूप वागवायची. मी कशी दिसतेय ह्याच्याकडे तिचं खूप लक्ष असायचं. रीमाने जे पुरुष नाटक केलं होतं त्याचं मी हिंदीमध्ये तो रोल मला करायला मिळाला होता आणि त्यावेळेला मला चांगलंच रीमाचं काम खूप आठवत होतं. रीमा फारच सुंदर करायची तो रोल.
सो रीमाकडनं शिकण्यासारखं खरंच खूप काही आहे. मी खूप म्हणजे मला आय एम अ ह्यूज फॅन ऑफ रीमा. म्हणजे तिचं दिसणं, तिचं बोलणं, तिचा स्टेजवरचा वावर, तिचं स्क्रीन मधला एक प्लेझंटनेस, ते कुठल्याही प्रकारची आई वाटू शकायची. दिसायला खूप छान ती स्क्रीनवर सुद्धा दिसायची. तिचे डोळे खूप बोलके होते, कधी रागीट वाटतील तेच घारे डोळे कधी प्रेमळ वाटतील. सो फारच गुणी अभिनेत्री होती. म्हणजे आमची सगळीच पिढी तिची ऋणी असेल, कारण तिचा अभिनय बघून आम्ही अभिनय शिकतो. तिचं आत्ताचं रिसेंटली मी जे काम पाहिलं होतं छापाकाटामधलं, काय सुंदर तिने ती कॅरेक्टर उभी केली होती. फार कॉम्प्लेक्स होती त्या आईची भूमिका, टिपिकल आईसारखी नव्हती. म्हणजे ज्या आपण चित्रपटांमध्ये रीमाला त्या भूमिकांमध्ये पाहिलं, अशी गुडी गुडी छान छान आई, तशी ती अजिबात नव्हती त्या ह्याच्यामध्ये. अत्यंत थोडीशी विचित्र अशी कॅरेक्टर होती. आणि तिने काय ती उभी केली, म्हणजे फार गुणी अभिनेत्री होती. आणि वी विल मिस रीमा फॉर एव्हर. ऍज अ पर्सन तिला किती वेगळी आहे ती, किंवा किती मनमोकळी आहे, आणि असं आयुष्याचं ओझं घेऊन ती जगत नाही, अशी खुलून जगते आयुष्य. हे मला तिचं खूप आवडलं. जरी काम थोडं कमी केलं असेल मी तिच्या बरोबर, तरी सुद्धा आपल्याला आवडणारे कलाकार सतत आपल्या बरोबरच असतात, असा काहीसा आपल्याला भास होत असतो. सो रीमा, आय विल ऑलवेज मिस यू अँड आय विल स्टील ऑलवेज रिमेंबर यू फॉर द फॅन्टॅस्टिक वर्क दॅट यू हॅव डन. आपली मराठी रंगभूमी नेहमीच तुझी ऋणी राहील. सकाळी बातमी ऐकली आणि हातरलो मी पूर्ण. माझ्यासाठी खूप काही होती की तिचं माझं सख्खं नातं कुठलंही नसलं, सख्ख्या मोठ्या बहिणीसारखी होती. आयुष्यात कायम मला तिचा आधार वाटत आला. कुठल्याही आर्थिक मानसिक प्रॉब्लेम फोन करायचो, तिच्याशी बोलायचो. 6 महिन्यापूर्वी अश्विनी पोटे गेली, आता रीमा काही गेली. फारच मोठं नुकसान आहे. इंडस्ट्री नाट्यसृष्टीत वगैरे आहेत, कारण एक अत्यंत वर्सटाईल अशी अभिनेत्री गेली. पण माझं वैयक्तिक शरदवंशी म्हणून मोठं नुकसान आहे. खूप मोठा आधार गेला, खूप मोठा आधार गेला माझा. खचूनच गेलं पूर्ण. बस तिच्या आत्म्याला शांती मिळेल, सद्गती मिळेल, तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर करण्यासाठी जीएसटी परिषदेची 14वी बैठक आजपासून सुरू झाली असून आज जीएसटी विषयक 7 नियमांना मंजुरी देण्यात आली, तर 2 नियम कायदेतज्ञांच्या सल्ल्यानं अंतिम केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. 1211 वस्तूंचे दर या बैठकीत निश्चित करण्यात आले. 81% वस्तू या जीएसटीच्या 18% कराच्या खाली असतील, तर केवळ 19% वस्तूंवर 18%पेक्षा अधिक कर आकारला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. जीएसटी लागू झाल्यानंतर अन्नधान्य स्वस्त होईल, असं ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर इथं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत 29 राज्यांचे वित्तमंत्री, वित्त सचिव यांच्यासह सुमारे 150 मान्यवर सहभागी झाले आहेत. जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा कायम राखत या राज्यात जीएसटी लागू करण्यासाठी केंद्र सरकार सगळी मदत करेल, असं आश्वासन जेटली यांनी यावेळी जम्मू काश्मीर सरकारला दिलं. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असून येत्या 48 तासात ती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 48 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 तर किमान 27 अंश सेल्सिअस. नागपूर 45-31, पुणे 38-24, औरंगाबाद 41-26, नाशिक 38-23, कोल्हापूर 38-24, रत्नागिरी 35-27, सोलापूर 43-25 आणि अमरावती कमाल 43 तर किमान 28 अंश सेल्सिअस.
आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दिलेली फाशीची शिक्षा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पाकिस्तानला आदेश. कुलभूषण जाधव यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानचीच, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सूचना. पंतप्रधानांकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाबाबत समाधान व्यक्त. जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आश्वासन. केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज सकाळी नवी दिल्लीत आकस्मिक निधन. पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या शोकभावना. तब्बल 4 दशकं कसदार अभिनयानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नाट्यसिने अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. मुंबईत ओशिवरा इथं अंत्यसंस्कार आणि जीएसटी समितीच्या 14व्या बैठकीत 7 नियमांना मंजुरी. बहुतांश वस्तूंचे दर आणि कररचना निश्चित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी भारत पाक संबंधाच्या अभ्यासिका डॉक्टर वैभवी पळसुले यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ चरित्र अभिनेत्री रीमा लागू आज काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या आजवरच्या प्रवासाला उजाळा देण्यासाठी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि सिने अभिनेते महेश कोठारे आणि सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनाही आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.